श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीला फक्त एक मंगळवारी ही वस्तू अर्पण करा. सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य, कुटुंबाची भरभराट होते. कुलदेवीची कृपा कायम राहते. कुलदेवीला ही वस्तू अतिप्रिय आहे. आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाता येत नाही. काही वेळा शक्य होत नाही. कामे आहेत, धावपळ आहे. यामध्ये कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन दर्शन घेता येत नाही. त्या सर्व भक्तांनी आपल्या कुलदेवीची सेवा ही घरातही करता येते. फक्त एक मंगळवार आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीला ही वस्तू नक्की अर्पण करा. अगदी मोठ्यात मोठं संकट दूर होते. कुलदेवीची कृपा कायम राहते. घराची भरभराट होते. व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. प्रगती थांबली आहे तर प्रगती नक्की होते. प्रत्येक कामामध्ये यश मिळते. यासाठी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीला ही वस्तू नक्की अर्पण करा. आषाढ महिना हा खूप पवित्र आहे. आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी जमेल त्या सेवा नक्की करायच्या आहेत. कुलदेवीची कोणतीही सेवा कुलदेवी अगदी सहजपणे स्वीकार करते. त्या सर्वांनी ही वस्तू नक्की अर्पण करा. आपल्या घरामध्येच ही वस्तू अर्पण करू शकतो. अगदी शेजारी कुठेही तुम्हाला कुलदेवीचं मंदिर दिसेल तिथेही जाऊन तुम्ही ही वस्तू अर्पण करू शकता. ही वस्तू आहे तांबूल. तर तांबूल कुलदेवीला अतिप्रिय आहे. कोणत्याही मंगळवारी तुम्हाला कुलदेवीला तांबूल म्हणजेच पान अर्पण करायचं आहे. ते पान थोडा वेळ तिथे ठेवायचं आहे. थोड्या वेळाने ते पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरामध्ये करत आहात तर घरामध्ये सर्वांनी थोडा थोडा प्रसाद खायचा आहे. कुलदेवी प्रसन्न होते व कायम आपल्या कुटुंबाचं रक्षण करते. आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी आपले कुटुंबाची आई कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत नाहीत, अडचणी येत नाहीत. अडचणीतून मार्ग मिळतो व कुलदेवी कायम आपल्या रक्षणासाठी धावून येते. यासाठी तांबूल अर्पण करायला विसरू नका. श्री स्वामी.